नमस्कार, मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आता मकर संक्रांत असो किंवा इतर कुठलाही सण असला तरी आपण खरेदीही करतोच आणि खरेदी करताना आजकाल UPI द्वारे आपण पेमेंट करतो। UPI म्हणजे काय तर गुगल पे, फोन पे, पेटीएम याला UPI म्हणतात। आणि प्रामुख्याने जर तुम्ही दुकानदार असाल आणि UPI द्वारे पेमेंट घेताय तर 2024 मध्ये तुमचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत करते। आतापर्यंत काय होत होतं की जेव्हा कुठलाही ग्राहक तुम्हाला UPI द्वारे पेमेंट करायचा तर ते पेमेंट लगेच तुमच्या बँकमध्ये जमा होत होतं आणि तुम्हाला मेसेजद्वारे त्याचं कन्फर्मेशनही मिळत होतं। पण आता म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून असं होणार नाहीये। जर एखादा नवीन ग्राहक आला आणि तो तुम्हाला 2000 पेक्षा जास्तीची रक्कम पे करतोय तर त्याच्याकडे एक पर्याय आहे की पुढील 4 तासात तो ते पेमेंट कॅन्सल करू शकतो। अच्छा, ह्याच्यामुळे काय होईल तर तुमचं नुकसान किंवा फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे नवीन ग्राहकाकडनं जर तुम्ही 2000 पेक्षा जास्तीचं पेमेंट घेताय तर तुम्ही सावध राहायला पाहिजे आणि यावर काहीतरी तोडगा शोधला पाहिजे। आता हा एक महत्त्वाचा बदल आहेच, पण याचबरोबर RBIने अजून 4 महत्त्वाचे बदल आणलेले आहेत। ते बदल आपण आता समजून घेऊया। अच्छा, बदल समजण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे का की भारतात किती UPI युजर्स आहेत? भारतात जवळपास 26 करोड UPI युजर्स आहेत आणि दर दिवशी जवळपास 36 करोड UPI ट्रान्झॅक्शन सुद्धा होतात। UPI ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी अनेक UPI ॲप्लिकेशन्स आहेत। तुम्हाला काय वाटतं सर्वात जास्ती वापरला जाणारा UPI ॲप्लिकेशन कुठला असेल? जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। इथून पुढे एखाद्या UPI ID वर जर 12 महिने कुठलाही व्यवहार झाला नाही तर अशा UPI ID ला इनॅक्टिव्ह UPI ID डिक्लेअर केलं जाईल आणि असे इनॅक्टिव्ह UPI ID RBI बंद करणार। त्याचबरोबर जर तुम्ही प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय तर फोनपे वॉलेट किंवा पेटीएम वॉलेटमधनं पेमेंट करताय आणि पेमेंटची रक्कम 2000 पेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला 1.1% ची इंटरचेंज फी चार्ज केली जाईल। आता ह्याचबरोबर 2 फायद्याच्या गोष्टी सुद्धा आहेत। त्या म्हणजे काय तर आता डेली UPI लिमिट 5 लाख केलेली आहे। पण ही 5 लाखाची लिमिट कोणासाठी आहे तर जर तुम्ही हॉस्पिटल किंवा एज्युकेशनल संस्थांना पेमेंट करताय तर ही लिमिट 5 लाखाची आहे। अदरवाईज ही लिमिट 1 लाखाची आहे। दुसरी फायद्याची गोष्ट म्हणजे काय की येणाऱ्या काळात आता UPI ATM सुद्धा येणार आहेत। तर जर तुम्ही तुमचं डेबिट कार्ड घरी विसरलात तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही UPI द्वारे QR कोड स्कॅन करून कॅश विड्रॉ करू शकता। आता हे जे काही बदल केलेले आहेत ते RBIने फार विचारपूर्वक केलेले आहेत आणि हा व्हिडिओमधली माहिती फार महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या परिचयाचे जे काही तुमचे उद्योजक मित्र असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। तुम्ही या व्हिडिओला लाईक तर नक्कीच केला असेल, आता सबस्क्राईब सुद्धा करा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।